प्रभाग क्रमांक 15 मध्ये आता राष्ट्रवादीच्या नायकवडी पॅटर्नची चर्चा। वीरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली महापालिकेमध्ये तिकीट वाटप करताना कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही जातीला विचारात न घेता उमेदवारांची पसंती आणि वार्डातील लोकांची जे उमेदवार पसंत आहेत अशा उमेदवारांना पसंती देऊन धर्मनिरपेक्ष पॅनल प्रत्येक वार्डात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचे जे विचार पुरोगामी आहेत त्याच विचाराला धरून त्यांनी म्हणजे उमेदवार निवडताना कोणतेही जातीभेद न करता उमेदवारी दिल्या त्याबद्दल आम्ही पहिला अजितदादांचे आभार मानतो। त्यांच्याच नेतृत्वाखाली इथं काम करणारे आमचे विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडे असू द्यात किंवा आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि आमचे समन्वयक म्हणून आलेले लतीफभाई तांबोळी आणि आमचे साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील यांनी तिकीट देताना अत्यंत चोखदळपणे हे उमेदवार निवडलेले आहेत की जे जनतेच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। फक्त घरात एसीमध्ये बसणारे नाही तर लोकांच्यापर्यंत मातीमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना दिलेले आहे। त्यामुळं आमच्या पॅनलला नक्कीच यश मिळणार आहे। आमच्या पॅनलला इथं हे करताना निशिकांत दादा पाटील आमचे ग्रामीणचे अध्यक्ष यांनी पण आम्हाला दिवसरात्र करून उमेदवारांची चाचपणी करताना पडताळणी करताना प्रत्येक वेळेला त्यांनी उमेदवारांना प्रोत्साहन दिलेलं आहे। आणि इथून पुढे आमचं एकच ध्येय असणार आहे। तर वार्ड क्रमांक 15चं म्हटलं तर अजितदादांच्या निधीमधून आमचं 50% वार्ड कव्हर झालेला आहे। राहिलेला 50% वार्ड आम्ही निवडून आल्यावर 100% लोकांच्या ज्या इच्छा आहेत ज्या आमच्या जाहीरनामा निघेला आमचा त्या जाहीरनाम्यामधून जे आश्वासन दिले जातील ते आश्वासनं आम्ही पॅनलच्या माध्यमातून 4 जे आमचे सक्षम उमेदवार आहेत परांजपे साहेब असतील, वसीम नायकवडे असतील, नीता थोरात आणि नदाब बाबी हे अत्यंत म्हणजे तळागाळात काम करणारे लोक आहेत आणि त्यांना यश मिळणार आहे। आणि आम्ही लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक अपेक्षेला प्रत्येक इच्छेला पूर्ण न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच सांगतो। आणि जनतेला पण आम्ही आवाहन करतो की तुम्ही पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहा एवढेच आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो। आज आम्ही आमच्या पक्षाच्या तर्फेने पक्षाच्या एबी फॉर्मवर भालचंद्र केशव परांजपे, वसीम नायकवडी, नीता थोरात आणि नदाब भाबी यांचे अर्ज भरलेले आहेत आणि ते आमचे अधिकृत उमेदवार 15 मधून आहेत। नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट। आज प्रभाग क्रमांक 15 मधून आमचे मार्गदर्शक, माझे मित्र, आमचे पॅनल प्रमुख आदरणीय थोरात साहेब, सगळ्यात पहिला मी यांचा खूप खूप आभारी आहे की आम्हाला जे प्रभाग क्रमांक 15 मध्ये पूर्ण पॅनलला ताकदीने जे तिकीट मिळालं ते फक्त आणि फक्त थोरात साहेबांना मिळालं। आमच्यासाठी प्रयत्न करणारे आणि आम्हाला ह्या तिकीटापर्यंत पोहोचणारे आणि आम्हाला पॅनलमध्ये घेणारे आमचे लतीफभाई तांबोळे असतील, दिग्विजय साहेब सूर्यवंशी असतील आणि आमचे सांगली शहर जिल्ह्याचे आमचे लाडके शहराध्यक्ष आदरणीय पद्माकरजी जगदाळे साहेबांनी प्रभाग क्रमांक 15चा विकास व्हावा आणि प्रभाग क्रमांक 15च्या लोकांना न्याय मिळावा आणि ते न्याय देण्याची आणि विकास करण्याची जर दमक कुणात असेल तर ते फक्त आणि फक्त अजित पवार गटामध्ये आहे हे दाखवून दिलेले आहे। आणि 100% जे जगदाळे साहेबांनी आणि आमचे आमदार साहेबांनी आमच्यावर जे विश्वास दाखवून प्रभाग क्रमांक 15 मध्ये आम्हाला पूर्ण पॅनलला उमेदवारी दिलेली आहे। आम्ही सर्व उमेदवार 100% यशस्वी होणार, आम्ही जिंकणार आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार ह्याच्यात काडी मात्र शंका नाही। क्या बडा तो दम बडा, खड़ा वो नहीं जो लड़ा नहीं, हारा वो है जो खड़ा नहीं। अरे एकच वादा, अरे एकच वादा। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।